नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अधिक महिन्यात आईची ओटी भरायची परंपरा खूप खास मानली जाते। पण अनेकांना प्रश्न पडतो की ओटी कशी भरायची, काय काय साहित्य लागतं आणि त्यामागचं महत्त्व काय आहे। आजच्या व्हिडिओमध्ये अगदी साध्या सोप्या पद्धतीने जाणून घेणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर मैत्रिणींनो, आपण आता बघूया ओटी भरण्याचं महत्त्व काय आहे। आईची ओटी भरणं म्हणजे आदर, प्रेम आणि आशीर्वाद याचं प्रतीक मानलं जातं। अधिक मासात विवाहित महिलांनी ओटी भरल्याने घरात सुख, समृद्धी आणि सकारात्मकता येते अशी श्रद्धा आहे। आता आपण बघूया ओटी भरण्यासाठी लागणारं साहित्य। ओटी भरण्यासाठी तुम्हाला लागेल हळदी कुंकू, तांदूळ, नारळ, फळ, फूल, साडी किंवा कपडा, मिठाई, दक्षिणा। तुमच्या परंपरेनुसार साहित्य कमी जास्त असू शकते। ओटी कशी भरावी? सर्वात आधी आईला किंवा सुवासिनीला आदराने बसवा। त्यानंतर तिच्या कपाळावर हळद कुंकू लावा, हातात फूल आणि अक्षता द्या। आता तिच्या ओटीमध्ये नारळ, फळ, तांदूळ आणि इतर साहित्य ठेवा। शेवटी नमस्कार करून आशीर्वाद घ्या। तर मैत्रिणींनो, आता आपण बघूया काही स्पेशल टिप्स। ओटी भरताना मनात श्रद्धा आणि प्रेम असणं सर्वात महत्त्वाचं आहे आणि आपल्याला ते तर आपल्या आईबद्दल असतंच। मोठेपणा किंवा महाग वस्तूंमध्ये नाही, तर भावना आणि आदरामध्ये खरी परंपरा असते। तुमच्या घरी ओटी भरण्याची कोणती खास परंपरा आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा आणि अशाच मराठी ट्रेडिशनल व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।